नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय डॉक्टर वसुधा वैद्य यांची वारी ही कादंबरी आणि आज भाग 3. वारीचं सर्व नियोजन आटोपलं. सर्व तयारीनिशी गोविंदपंत, माधवबुवा, ऋषी, मुकुंद, माधुरी आणि सोबतीचे नेहमीचे वारकरी शिवाय नव्यानं पहिल्यांदाच येणारे 25 वारकरी मिळून सर्वांचं नागपूरहून पुणे स्टेशनसाठी रेल्वेनं प्रस्थान झालं. पुण्यात आणखीन काही जण त्यांना येऊन मिळणार होते. इकडून तिकडून विविध गावा शहरातून आलेले वेगवेगळे समूह त्यांच्या दिंडीत सामील होणार होते. सुजाताही सोबत होतीच. लाजरी बुजरी, काहीशी अबोल, देखणी सुजाता लवकरच दिंडीतल्या बायकांची लाडकी झाली. ऋषी तर फारच आनंदी आणि उत्साही होता यावेळेला. त्याचे 4 मित्र सोबत होते ना, मग काय. त्याचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. त्या विशीतल्या मुलांचा तो उत्साह बघून दिंडीतही उत्साहाला उधाण आलं होतं. गोविंदपंत मनोमन आनंदी होत होते. फक्त या उत्साहात आपला मधू असता तर. अशा विचारातच गोविंदपंतांची दिंडी आळंदीत दाखल झाली. निमखेडकर महाराजांच्या मठात त्यांचा मुक्काम असायचा दरवर्षी. तसाच यावर्षीही. एका मोठ्या प्रशस्त हॉलमध्ये दिंडीतल्या महिलांची राहण्याची निजण्याची सोय केली जात होती. पुरुष मंडळी मठाच्या गच्चीवर तर काही समोर अंगणात आपापल्या पथारी पसरून निजायचे. तसा 4 मजली मठ आहे तो. पंतांच्या दिंडीसोबत त्या मठात आणखी बरेच वारकरी म्हणा, दिंड्या म्हणा, वास्तव्याला असत. मठात पोहोचल्याच सर्वांनी स्नानासाठी इंद्रायणीचा रस्ता धरला. जून महिन्यातलं ऊन ते. त्यामुळे सायंकाळचं ते इंद्रायणी स्नान सर्वांसाठी सुखावह ठरलं. सुजाताची जबाबदारी माधुरीकडे होती. ती सुजाताला घेऊन इंद्रायणीकडे निघाली. सारी पुरुष मंडळी मुख्य दारातून मुख्य रस्त्यानं स्नानाला निघाली. महिलांनी मात्र मठाच्या मागील बाजूस असलेला एक शॉर्टकट शोधून ठेवलेला होता. स्नान आटोपून दोघी चौघी मिळून मठाकडे येत होत्या. माधुरी, कावेरी, अक्का आणि सुजाता ह्याही स्नानासाठी निघाल्या. सोबतच्या पिशवीत ओले ते बदलून नेसायच्या साड्या घेऊन एकमेकींना सांभाळत मठामागील उतरण त्या उतरायला लागल्या. तेवढ्यात त्यांना पाठीमागून कुणीतरी येत असल्याची चाहूल लागली. त्या क्षणभर थबकल्या. कोणी पुरुष असतील तर त्यांना आधी जाऊ द्यावं म्हणून त्या वाटेतनं बाजूला होऊ लागल्या. माधुरीने वळून बघितलं तेव्हा 3-4 आडदांड पुरुष त्यांच्याच दिशेनं येताना दिसले. त्यांची नजर सुजातावर पडली. गोऱ्यापान अत्यंत देखण्या सुजाताकडे ते बघतच राहिले. तिच्या जवळ जाऊन एकानं तर काहीशी विचित्र हालचाल केली. अक्का ओरडली, ए पोरांनो, काय आहे? हां, काय पाहून राहिले तुम्ही? बाईले पाहिलं नाही का कंदी? जा पुढं तुम्ही तिकडं आणि आम्हाला बी जाऊ दे बाप्पा. जा की मावशी, कुणी अडवले? चला रे, असं म्हणत ते निघाले. पण त्यातला एक उंचापुरा माणूस थांबला. पुन्हा मागे आला. सुजाताकडे बघत तिचं सर्वांग न्याहाळू लागला. त्याची ती विचित्र नजर बघून सुजाता घाबरली, मागे सरली. तसंच त्यांनी लहान मुलांना घाबरवतात ना, तसं भॉक्क केलं. माधुरी त्याच्याकडे धावून गेली. तेवढ्यात त्याच्या सोबत्यांनी चले म्हणून त्याला हाक मारली. ते तिघे तिथून निघून गेले तर खरे, पण सुजाता मात्र खूप घाबरली होती. तिच्या देखण्या रूपामुळे तिला अनेकदा असे अनुभव यायचे, पण केवळ नजरेपुरते. तशी ती गर्दीत घराबाहेर एकटी कधी जायची नाही. इथेही नव्हती. तरीही त्या 3ऱ्या माणसाच्या नजरेतला विचित्रपणा तिला जाणवला होता. इथे देवाच्या दारातही अशी माणसं असतात का? तिचा त्यावर विश्वास बसत नव्हता. पण आज तिला माधुरी काकूंचा, अक्कांचा मोठा आधार वाटला. त्या तिघी वाट उतरायला लागल्या. काय बाई, काय लोक असतात ना एक. जरा कुठे सुंदर स्त्री दिसली की यांच्यातला नर जागा व्हायला लागतो. माधुरी म्हणाली. नर कायचे व माय? राक्षस आहेत मुर्दे एक लेकाचे. बाई, आपलं गाव असो नाही तर देवाचं दार. बाईच्या जातेले तर निर्रा सांभाळून राहा लागते. अशा या मुर्दाढापाई बाई बदनाम होते व माधुरे. डाग लागते आपल्या जीवाले आणि हे लमचे सुटते मग. अक्का काहीशी चिडून बोलत होती. जाऊ द्या अक्का, आपण आहोत ना खंबीर.
आपण समर्थ आहोत आपली आबरू सांभाळायला. सुजाता, पोरी सांभाळून राहा हं. प्रत्येकच पुरुषांपासून सावध राहा. हो काकू. काकू, ही माणसं पण वारकरीच असतील का? सुजातानं माधुरीला विचारलं. लक्ष नव्हतं ग त्यांच्या गळ्याकडे. तुळशीची माळ काही बघितली नाही मी. तुला दिसली का कोणाच्या गळ्यात? सुजातानं नकारार्थी मान हलवली. जाऊ देत ग, असतील कोणी मवाली गुंड. कारण कुठलाही वारकरी असा वागत नाहीच. परस्त्रीकडे चुकूनही कुठला वारकरी वाईट नजरेनं बघत नाही. अगं, एवढ्या वर्षांचा अनुभव आहे ना आम्हाला. हो की नाही हो अक्का? हो बाबाई, वारकरीनं संथे. नाही तर असं केलंच नसतं. चुपचाप निघून गेले असते ते आल्या रस्त्यानं. जाऊ दे बाई, वाचलो ना आपण. सोड हा विषय. आली माई इंद्रायणी, चाल अंग धुवून घेऊ. अक्का इंद्रायणीच्या दिशेनं जायला लागली. तिथे असंख्य महिला स्नान उरकत होत्या. हातातली कपड्यांची पिशवी काठावर ठेवून माधुरी, अक्का पात्रात उतरू लागल्या. सुजाताची हिंमत काही होत नव्हती. असं उघड्यावर स्नान करायचं म्हणजे तिला संकोच वाटायला लागला. शिवाय वाटेतल्या घडलेल्या प्रसंगानं ती जराशी घाबरलेलीच होती. ती स्नानाला संकोचतीये हे माधुरीच्या लक्षात येताच ती काठावर आली. सुजाताला स्वतःच्या हातानं तिने इंद्रायणीत ओढलं. छोटे छोटे दगड ठेवले होते पात्रात, स्नानासाठी, कपडे धुण्यासाठी. त्यावरच बसून तिघींनीही आपलं स्नान उरकलं. दिंडीतल्या इतरही स्त्रिया तिथे स्नानाला होत्याच. गप्पाटप्पांमध्ये बराच वेळ निघून गेला. थोड्याच वेळात सर्वजणी मठात परतल्या. सुजाताची भीती जरा कमी झाली होती. आता तिला या सर्व गोष्टींची सवय करून घ्यायला हवी. पायी वारी म्हटलं की सुखसोयी नाहीतच. असे उघड्यावर सर्व विधी आटोपावे लागतात. माधुरीनं तिला सर्व कल्पना दिली होती. खोलीसमोरील पॅराफिटवर कपडे वाळत घालताना सुजाताची नजर सहज डावीकडील कोपऱ्यात गेली. तिथे तो मगाचाच वाटेत भो करणारा उभा होता, तिच्याचकडे पाहत. सुजाताची आणि त्याची नजरानजर झाली आणि त्याने विचित्र हावभाव, हालचाली करून भोवया उंचावल्या. सुजाता परत घाबरली. तिला कसं तरीच वाटलं. ती घाबरून आत पळाली. माधुरीला शोधायला लागली. माधुरी खाली मंडपात स्वयंपाकात होती. रात्रीच्या पंक्तीची तयारी सुरू होती खाली. दिंडीतल्या सर्व स्त्रिया खाली स्वयंपाकघरात मदतीला होत्या. सुजातानं बाहेरनं रूम बंद केली आणि धावतच जिना उतरायला लागली. तेवढ्यात तिच्या मागून तो आला आणि त्यांनी सुजाताचा हात पकडला. अचानक घडलेल्या या त्याच्या कृतीला बघून सुजाताला काहीच सुचेना. ती अत्यंत घाबरली. ती मोठ्यानं ओरडणार एवढ्यात एका हातानं त्यानं तिचं तोंड दाबलं आणि दुसऱ्या हातानं तिला आपल्या जवळ ओढून आवळू लागला. पण तिचं सुदैव म्हणा, जिन्यातून कोणीतरी वर येत असल्याची चाहूल लागताच त्यांनी तिला सोडून दिलं आणि तो भरभर पायऱ्या उतरून दिसेनासा झाला. सुजाता पुतळ्यागत तिथे उभी होती. पुढच्या क्षणाला तिने स्वतःला सावरलं. धावतच स्वयंपाकघराकडे निघाली. विसरूनच गेली की ती 4 महिन्यांची गरोदर आहे. ती शरीरानं तिथे होती, पण आतून मनानं मात्र बरीच घाबरलेली होती. जिन्यातल्या त्या किळसवाण्या प्रकारानं तिला त्या माणसाचा भयंकर राग आला होता. नाक सारखं फुरफुरत होतं. तिला खूप राग आलाय हे तिच्या चेहऱ्यानं सांगून टाकलं. काय झालंय म्हणून माधुरीनं बाहेर येऊन तिला विचारलंच. माधुरीनी प्रेमानं विचारतात सुजाताला रडूच कोसळलं. तो माणूस काकू. तिला बोलवतही नव्हतं. कोण माणूस सुजाता? मगाचा का? तो रस्त्यात दिसलेला? माधुरीने विचारलं आणि सुजातानं मानेनच हो म्हटलं. काय काय केलं त्याने? हात लावला का तुला? काही बोलला का ग? माधुरी चिंतेनं एकामागून एक प्रश्न तिला विचारायला लागली. सुजातानं जिन्यात काय घडलं ते सांगितलं. आता तर माधुरीला सुद्धा राग आलेला होता. यापुढे सुजाताला एकटं सोडायचं नाही. बघू काय होतंय ते. मनाशी म्हणत तशा सूचना तिने सुजाताला दिल्या. तिला शांत राहायला सांगितलं आणि पुन्हा तिच्याकडे वळून बोलायला लागली. आणि हे मुली, अशी धावत जाऊ नकोस ग. पोटी बाळ आहे तुझ्या, विसरू नकोस काय. सुजातानं गुमान मान हलवली. ज्ञानेश्वर माऊलींची पुण्यभूमी आहे ही. इथे कोणीही कोणाचं काही वाकडं करणार नाही असा विश्वास होता माधुरीचा.
रात्र झाली. सर्वांचं जेवण आटोपलं होतं. त्यावेळी मुकुंदाच्या कानावर तिने सुजाताच्या बाबतीत जे घडलं ते टाकलं. त्यांनीही वादविवाद नको म्हणून शांत राहायला सांगितलं. उद्या संध्याकाळी प्रस्थानानंतर तो माणूस काही पुन्हा दिसणार नाही, त्यामुळे घाबरू नका, पण सावध राहा तुम्ही आणि सुजाताला एकटी सोडू नकोस, असं सांगून त्यांनी तो विषय तिथेच संपवला. सुजाताची ही भीती जरा कमी झाली. ती सतत माधुरी सोबतच राहायला लागली. दुसरा दिवस उजाडला. आज निमखेडकर महाराजांच्या मठात सकाळपासून सर्वांची लगबग चालू होती. सायंकाळी माऊलींचा प्रस्थान सोहळा जो होणार होता त्यासाठीच तर तयारी सुरू झाली होती. पायी वारीला निघायच्या दृष्टीनं सर्वांची आवराआवर सुरू होतीच. पंत सर्वांनाच घाई करत होते. सर्व गोष्टी वेळेवर व्हायला हव्यात. वारीतल्या नेमून दिलेल्या जागी दिंडी उभी करायची असते म्हणून घाई करायचे पंत. तेव्हा कुठे सगळ्या गोष्टी योग्य वेळेवर व्हायच्या. वारीची शिस्त पाळली जायची. सकाळच्या आंघोळीचे पंतांचे ओले कपडे सर्वात वरच्या माळ्यावरील गच्चीत वाळत घातले होते. सुजाताने सारे वाळलेले कपडे नीट घड्या करून ज्याचे त्याच्याकडे सुपर्द केले होतेच, पण गच्चीवरचे तेवढे विसरले. माधुरीने तिला ते कपडे घेऊन यायला सांगितलं आणि म्हणाली, धावत जाऊ नकोस ग, पायऱ्या सावकाश चढ, सावकाश उतर. पण नको, राहू दे, मीच आणते. पुन्हा उगाच काही संकट यायचं. पायऱ्यांवरनं घसरली बिसरलीस तर नसती पंचायत व्हायची. तू इथे बॅगा आवर, मी आणते. हां, दार ओढून घे ग. माधुरी कपडे आणण्यासाठी वर जिन्याकडे वळली. तो समोरचा मवाली गुंड लक्ष ठेवून होताच. सुजाता खोलीत एकटीच आहे हे बघून तो आणि त्याचा एक साथीदार तिच्या खोलीकडे आले. आत शिरून धाडकन दार लावून घेतलं. सुजाता घाबरली. अनपेक्षितपणे त्या मवाल्यांना खोलीत शिरलेलं पाहून ती ओरडायला लागली, काकू, काका. त्यातला एक वचकन तिच्यावर खेकसला. ए, वरडायचं नाही, काय करत नाही आम्ही. तू सुंदर आहेस, खूप सुंदर आहेस. हे गोर गोरांग, ये लांब सडक केस, हा हा, गुलाबी वट तुझे. असं म्हणत तो तिच्या गालांवरनं हात फिरवत फिरवत जबरदस्तीनं तिच्या ओठांचं चुंबन घ्यायला लागला. जीवाच्या आकांतानं सुजाता ओरडायला लागली. स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करायला लागली. तेवढ्या दुसऱ्यानं तिला पाठीमागून घट्ट आवळलं. तिच्या पदरात हात घालून नको तिथे स्पर्श करायला लागला. सुजाताला काही समजेना. 2 लांडग्यांच्या तावडीत सापडलेल्या हरिणीसारखी तिची अवस्था झाली होती. आता त्या बंद खोलीत काहीही घडू शकणार होतं. सुजाता त्यांच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण त्या राक्षसांच्या ताकदीपुढे तिची ताकद कमजोर पडत चालली होती. ती फक्त काकू काकू म्हणत मोठ्यानं ओरडून रडायला लागली. तेवढ्यात माधुरी कपड्यांच्या घड्या घेऊन दारासमोर आली तर तिला आतून सुजाताच्या ओरडण्याचा, रडण्याचा आवाज ऐकू आला. पुढच्या क्षणाला सारा प्रकार तिच्या लक्षात आला. अरे देवा, म्हणून तिने कपाळावर हात मारून घेतला. ते कपडे तिने तिथेच फेकले आणि ती मदतीसाठी ओरडायला लागली. त्यावेळी मठातली बरीचशी पुरुष मंडळी माऊली मंदिराकडे गेलेली होती. मठात होते नव्हते ते सारे तिथे खोलीसमोर गोळा झाले. दारावर थापा मारायला लागले. शेवटी नाईलाजानं त्या मवाल्यांना दार उघडावं लागलं. जसे ते बाहेर आले तसं सर्वांनी मिळून त्या दोघांना बदडायला सुरुवात केली. माधुरी धावत खोलीत गेली. एका कोपऱ्यात सुजाता घाबरून थरथरत रडत उभी होती. तिची अवस्था बघून माधुरीने तिला जवळ घेतलं. सॉरी ग, मी तुला असं एकटीला सोडून जायला नको होतं. माझं चुकलं ग. सॉरी सुजू, बस इथे, बस जरा, शांत हो, पाणी घे. माधुरीनं तिला पाणी दिलं. सुजाता शांत व्हायला लागली. पण झाल्या प्रकारानं ती हादरून गेली होती. थोड्या वेळानं माधुरीने विचारल्यावर जे घडलं ते सारं तिने सांगितलं. सांगतानाही ती रडत होती. भेदरून गेली होती ती पोर. माधुरीच्याच मागोमाग अक्का आणि इतर बायकाही आत आल्या होत्या. वाचली हो पोराज, नाही तर काय भलतं चलतं घडून बसलं असतं, देव जाणे बाई, म्हणत विठ्ठलाचे आभार मानू लागल्या. घाबरलेल्या सुजाताला आणि पश्चात्तापानं रडणाऱ्या माधुरीला समजावणं आता गरजेचं होतं. इकडे अंगणात बाहेर लोक त्या मवाल्यांना पकडून होतेच. तोपर्यंत सारेच तिथे येऊन पोचले होते. सारा प्रकार बघून मुकुंदा संतापलाच. ऋषी आणि त्याच्या मित्रांचं तर डोकंच फिरलं.
तो त्या मवाल्यांना मारायला तरातरा त्यांच्यावर धावून गेला, पण इतरांनी त्याला अडवलं. लोकांनी त्याला धरून ठेवलं. संतापानं तो बोलायला लागला, "अरे नालायक माणसा, मोठ्यांचा मान ठेवतोय म्हणून सुटलास लेका? आल्या नाही तर उभा कापला असता इथं तुला. काय समजतो स्वतःला? हा पुरुष? आम्ही नाही करे पुरुष? लाज कशी वाटत नाही रे तुम्हाला आया बहिणींवर हात टाकताना, तेही देवाच्या दारात येऊन?" ऋषीचा संताप अनावर व्हायला लागला होता. त्या गुंडांनाही आता जोर चढला. "ए पाडवे, लय शहाणपणा दाखवू नको हा हिरो. कोण आहे रे तू? इथं आमच्याच गावात येऊन आम्हाला शिकवतोय रे छप्पन टिकले." त्या मवाल्यांच्या सोबत्यानं आता वादाला तोंड फोडलं. "शिव्या द्यायच्या नाही हा, सांगून ठेवतोय. सुजाता माझी ताई आहे. हिम्मत कशी झाली तुझी तिच्यावर हात टाकायची? हां, कशी झाली हिम्मत?" ऋषीचा राग वाढत चालला होता. "अरे जा रे, कोण आहे तू? हाय हिम्मत, काय करशील? हे गाव आमचं आहे, आमचं." मवाली छाती ठोकत बोलला. "अरे म्हणून काय इथे आलेल्या आयाबायांकडे वाईट नजरेनं बघायचं का तुम्ही? त्यांना त्यांची इज्जत नसते का? आणि आम्ही कोण म्हणून काय विचारतोयस रे गुंड्या? अरे गोविंद पंतांची दिंडी आहे आमची, चारित्र्य सांभाळतो आम्ही, कळलं का रे? हां?" ऋषीही तावातावात बोलला. "अरे जा र तू जा, चारित्र्य सांभाळतो म्हणे. बघू ना किती सांभाळतात ते. अजून वारी लय बाकी आहे. भेटू पंढरपुरात. गोविंद पंतांची दिंडी आहे ना नागपूरची. थांब रे, बघूनच घेतो." "तू धमकी देतोयस? धमकी देतोयस तू?" असं म्हणत ऋषी पुन्हा त्याच्या अंगावर धावून जायला लागला. मुकुंदानं त्याला अडवलं. "जाऊ दे ऋषी, यांच्या नादाला लागू नकोस तू. माऊली प्रस्थानाला उशीर होतोय. तिकडे पंत माधव बुवा आपली वाट बघतायत. चला सर्व. माधुरी आवर्ग, चल ऋषी चल. आणि हे पोरांनो, जा बाबा तुम्ही आता, नका त्रास देऊ आम्हाला. परत असं करू नका, जा आता." मुकुंदा ऋषीला घेऊन जायला लागला. "जा रे जा, घेऊन जा रे. पंढरपुरात दाखवतो आता एकेकाला." मावाली ओरडून म्हणाला. ऋषीनं मुकुंदाच्या हाताला हिसाडा देत पुन्हा माघारी फिरणार तेवढ्यात त्याच्या मित्रांनी त्याला अडवलं आणि समजावण्याच्या सुरात म्हणाले, "ते बघ ऋषी, इथे कुठलाही वाद नको आहे आता. नाही शोभत आपल्यासारख्या वारकऱ्यांना. वाईटांना वाईटाची शिक्षा मिळतेच एक ना एक दिवस. चल ऋषी, शांत हो. हे बघ, ताई ठीक आहे ना आपली? वाचली आहे ना ती? तिची आणि पर्यायानं आपली ही अब्रू वाचवली आहे पांडुरंगानं. चल आता शांतपणे. पंत बुवा वाट बघतायत अरे आपली." त्याचे मित्र त्याला शांत करत घेऊन जायला लागले. जे काही घडलं त्या प्रकारानं सर्वांनाच प्रचंड राग आला होता. पण रागावर नियंत्रण ठेवणं तेवढंच गरजेचं होतं. पुण्यभूमीत होते ते. हे त्यांना विसरून चालणार नव्हतं. चुकलेल्याला माफ करणं, स्वतः शांत राहणं हीच तर संतांची शिकवण होती. ती पाळायलाच हवी. अर्ध्या पाऊण तासात सर्व काही शांत झालं. सुजाताचे डोळे रडून रडून सुजले होते. माधुरीची ही अवस्था काही वेगळी नव्हती. अक्कांनी, इतर बायांनी या दोघींनाही समजावून शांत केलं. सुजाताला धीर देऊ लागल्या त्या. तशी सुजाता आतून हादरलेली होती, पण वरवरून ती स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होती. विठ्ठलाचे आभार मानून पोटातल्या बाळाचा, वडील नसलेल्या बाळाचा विचार करतच माधुरी अक्कांच्या सोबतीनं तिने आपली पावलं सिद्धेश्वराच्या मंदिराकडे वळवली. सायंकाळी रितसर श्री ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान झालं. वारी सुरू झाली, पण त्या गर्दीतही सुजाता त्या मवाल्याला शोधत होती. स्वतःला सावध ठेवत होती. माऊलींची पालखी निघाली. पुढे पायी वारीला प्रारंभही झाला, पण तो माणूस पुन्हा कोणालाच दिसला नाही. संपूर्ण वारीभर सुजाताला भास व्हायचा की तो गुंड तिच्याकडे वाईट नजरेनं बघतोय. माधुरी अधूनमधून तिला धीर देत समजावत होती. वारी मजल दरमजल करत विसाव्याची ठिकाणं घेत पुढे पुढे सरकत होती. या 15 दिवसात आळंदीत जे घडलं ते मागचं सगळं विसरून गेलेले होते सगळे. तिच्यातलाही बुजरेपणा दूर होऊन, धास्ती कमी होऊन ती आता आत्मविश्वासानं त्यांच्यात वावरत होती. निर्ढावली होती जरा. दिंडीतल्या सर्व वारकऱ्यांमध्ये सुरक्षित होती ती. नव्हे, तिला तसं वाटत होतं. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकारामच्या जयघोषात वारी पंढरपुरात प्रवेश करती झाली. गोविंद पंतांची दिंडी नागपूरकरांच्या मठात मुक्कामाला होती. उद्या देवशयनी एकादशीचा दिवस.
आज मठात पंतांचं या वारीतलं शेवटचं कीर्तन. दिंडीतले सर्व वारकरी मठाच्या अंगणात जमा व्हायला लागले. बाया माणसं, लेकरबाळे सगळेच. आजूबाजूच्या मठातील लोकही पंतांचं कीर्तन ऐकण्यासाठी येऊ लागले होते. सारे तिथे आले, पण माधुरी आणि कावेरी अक्का सुजाताजवळ बसून होत्या त्यांच्या खोलीत. 3-4 दिवसांपासून सुजाताच्या अंगात ताप भरला होता. नाही म्हटलं तरी ती नाजूक. प्रवासाची दगदग तिला फारशी सहन झाली नाही, शिवाय ती गरोदर. तिची काळजी घेणं, तिला खायला काय हवं नको ते बघणं गरजेचं होतं. डॉक्टर उपाध्येंच्या सुनेनं तिला तपासून ती ठीक आहे, तसं काही काळजीचं कारण नाही म्हणून सांगितलं होतं, पण तरीही पायी वारीची दगदग तिच्यासारख्या कुठल्याही कष्टाची सवय नसलेल्या नाजूक मुलीला सहन होण्यासारखी नव्हतीच. पण भक्तीला शक्तीची साथ असते असं म्हणतात. ती ते सारं सहन करत होती. स्वतःला सांभाळत इतरांना, वृद्धांना, लहानांना सारखी मदत करत होती. परवापर्यंत सगळं ठीक होतं, पण कालपासून तिच्या पोटात डाव्या बाजूला जरा दुखायला लागलं होतं. आज तर अंगही तापलं होतं. म्हणून माधुरीला तिची काळजी वाटली. अक्का माधुरी तिच्या जवळ बसून गप्पा मारायला लागला. गप्पा सुरू असताना माधुरीनं मृदंगाची थाप पडलेली ऐकली आणि कीर्तन सुरू झालं वाटतं. अभंग घेतलाय पंतांनी म्हणत सुजाताकडे बघितलं. सुजाता शांत झोपण्याचा प्रयत्न करत होती. इकडे अक्कांच्या मनात मात्र चलबिचल सुरू झाली. त्यांना खरं तर कीर्तन ऐकायचं होतं, माधुरीला सुद्धा. पण इथे सुजाताला एकटं सोडूनही त्यांना जाता येत नव्हतं. आता औषधांमुळे सुजाताच्या डोळ्यांवर झापड यायला लागली होती, पण त्याही अवस्थेत तिला माधुरी आणि अक्कांच्या मनातलं समजलं. ती माधुरीला म्हणाली, काकू जा तुम्ही कीर्तनाला. अक्का तुम्हीही जा, मला तशीही झोप येतीच आहे ना. जा तुम्ही, मी झोपते. अगं पण तुला एकटीला सोडून आम्ही कसं जाणार? काहीही बोलू नकोस तू, तू पड निवांत, आम्ही इथून ऐकतो की कीर्तन. अस्पष्ट का होईना पण कानावर पंतांचे बोल पडतायत, आम्ही समजून घेऊ. ओ की नाही हो अक्का? हाव व, पण जो आनंद त्याईच्या समोर बसून ऐकण्यात आहे ना, ते हितून नाही ना. मले तर मंडपात जाऊशा लागते बाप्पा. असं कर बाई माधुरी, तू इथंच राह, मी जातो. जाऊ का व? बरं ठीक आहे, जा तुम्ही, मी थांबते सुजाताजवळ. जा तुम्ही. माधुरीनं अक्कांना निश्चिंतपणे जायला सांगितलं. अक्का कीर्तन ऐकायला निघून गेल्या. काकू आहो तुम्हीही जा ना, मी आराम तर करतेय इथे. नाही ग बाई, थांबते मी. बरं खायला काही आणू का तुझ्यासाठी? आज खीर होती जेवणात, आणू थोडी? नको काकू, असू द्या, इच्छा नाही होत आहे. खाऊन घे बाई, तोंडाला चव येईल तुझ्या. नको काकू, आज काही खावंसं वाटत नाहीये मला. अंगात त्राणच नाहीये असं वाटतंय. ओकारीसारखं होतंय अधूनमधून. मळमळ होतीये, डोकं जड झालंय. झोपते ना मी आता. जा काकू तुम्ही. अगं होतं असं. 4 महिने होत आलेत ना गं, का 5वा लागलाय? सासवडला होतो ना तेव्हाच लागला 5वा काकू. सुजातानं लाजून सांगितलं. अच्छा, आता इथून बाळाची हालचाल जाणवेल हो तुला? म्हणजे कशी? म्हणजे हे तुझं बाळ आता पोटात फिरेल, उसळी मारेल, मग हळूहळू तुला मस्त लाथाही मारेल बघ. माधुरी हसली. सुजाताला उत्सुकता लागली अधिक जाणून घेण्याची. तिचा चेहरा आनंदी झाला. तिने औत्सुक्यानं विचारलं, हो, आणखीन काय काय होईल हो? ए बाई चल, ते नंतर बघू ग. आता मात्र खीर खावी लागेल हो तुला. या तुझ्या छकुल्यासाठी. त्याच्या वाढीसाठी तर तुला खायला हवं का नको? काय? माधुरीनं तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हटलं, चल आणते थोडी, खाऊन घे. औषध घे आणि मग झोप निवांत. उद्या पहाटे उठून दर्शनाची तयारी करायची आहे. आलेच हो? बरं काकू, पण अगदी थोडी बरं का, अर्धीच वाटी. हो ग, थोडीशीच आणते. थांब हं, आले लवकर. माधुरी स्वयंपाकघराकडे निघून गेली. सुजाता भिंतीला पाठ टेकून शांतपणे डोळे मिटणार तेवढ्यात तिला दाराशी 2 सावल्या दिसल्या. मोठ्या, आडदांड आणि हो कोणा पुरुषांच्या. ती घाबरली. काकू म्हणून मोठ्यानं ओरडली. तर त्या सावल्या तिथून निघून गेलेल्या दिसल्या. माधुरी लगेचच खिरीची वाटी घेऊन आली. घे ग, खाऊन घे, मग औषध देईन हो. माधुरीनं तिला वाटी दिली. खाता खाता त्या सावल्यांबद्दल तिने माधुरीला सांगितलं. काकू, इथे ना कुणीतरी आहे. उभे होते मघा. कोण असेल हो?
अगं काही काय बोलतेयस? मी आत आले तेव्हा तर कोणी नव्हतं. भास झाला असेल हो तुला? नाही, नाही भास नाही काकू. पण मला पुरुषांच्या सावल्या दिसल्या. माहीत नाही पण मला वाटलं की दाराशी कुणीतरी उभं आहे. भासच झाला असेल अगं. पण तू घाबरू नकोस हो. पंढरपूर आहे हे. इथे कुणी कुणाला त्रास नाही देत आणि वाईट नजर तर नाहीच नाही. काकू, काकू ते आळंदीतले गुंड इथे येऊ शकतात पुन्हा? साशंक आवाजात सुजातानं आपल्या मनातली शंका व्यक्त केली. नाही गं, इथे कशाला येतील पुन्हा? मार खायला? नाही, नाही, ते नाही येणार इथे. काळजी करू नकोस. वाटी दे. सुजातानं खीर खाऊन संपवली होती. ती गप्प होती. माधुरीनं दिलेली औषधं घेतली. आता तिलाही ग्लानी यायला लागली. तिकडे गोविंद पंतांचं कीर्तनही संपत आलं होतं. थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होणार होती. सुजाताला झोप येऊ लागली हे बघून माधुरीनं तिला निजायला सांगितलं. तिच्या अंगावर पांघरूण घालताना सुजाताच्या अंगात ताप असल्याचं जाणवलं. औषध दिलंय ना, उतरेल ताप, असं ती मनाशीच म्हणाली. सुजाताला गाढ झोप लागलेली बघून माधुरीनं विचार केला की पूर्ण कीर्तन तर नाही, पण शेवटचं निरूपण तरी ऐकायला मिळावं. शिवाय सुजाताला छान झोपही लागली. जाऊनच येते, लगेच परत येईन की मी, ही उठायच्या आत. माधुरीनं असा विचार केला आणि ती उठली. बाहेरून दाराची कडी लावून ती कीर्तन सुरू होतं त्या मंडपात जाऊन बसली. सुजाताच्या अंगातला ताप चढत होता, तरीही ती शांतपणे पांघरूण ओढून झोपली होती. तेवढ्यात कोणीतरी तिच्या अंगावरचं पांघरूण खसकन ओढलं. दार आतून बंद करण्यात आलं. त्या आवाजानं सुजाताला जाग आली. तिने त्यांना पाहिलं. म्हणजे मघासचा भास नव्हता तर. बापरे, तीच माणसं ही, आळंदीतली. ती घाबरली. ती आता जोरात ओरडणार तेवढ्यात एकानं तिच्या तोंडात रुमाल कोंबला तर दुसऱ्यानं हातपाय पलंगाला बांधून ठेवले. तिला प्रतिकार करायची संधी दिली नाही मेल्यांनी. तेवढ्यात पूर्ण गावातली वीज गेली. सगळीकडे अंधारच अंधार. कुणाला काही सुचेना. सारा गोंधळ उडाला मंडपात. पंतांचं कीर्तन आटोपून आरतीला सुरुवात झाली होती. पंतांनी सर्वांना मंडपात बसून राहण्याच्या सूचना दिल्या. कुणालाही अंधारात उठू दिलं नाही. कुणीतरी स्विचबोर्डकडे धावलं. मेणबत्ती, टॉर्च, मोबाईलच्या प्रकाशात काय गडबड झाली आहे ते शोधणं सुरू होतं. वीज येण्यासाठी लोकांचे प्रयत्न सुरू होते. 5-6 मिनिटं तशीच गेली आणि माधुरीला आठवलं की सुजाता खोलीत एकटीच आहे. ती अंधारात घाबरून उठेल म्हणून ती अंधारात उठली आणि धावतच खोलीकडे आली तर दार आतून बंद. तिने हातातल्या मोबाईलवरनं ऋषीला फोन लावला. ऋषी लगेच तिथे आला. दार ठोठवायला लागला, पण आत काहीतरी वेगळंच चाललंय याचा त्याला संशय यायला लागला. खोलीबाहेर नुसता गोंधळच गोंधळ होता. अंधारात काय सुरू आहे हे कोणाला काही कळतच नव्हतं. इकडे आत खोलीत सुजाता त्या गुंडांच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती, पण त्या राक्षसांच्या पुढे तिचं काही चालेना. तिची ताकद कमी पडायला लागली. आधीच तब्येतीनं क्षीण झालेली ती पोर, या अडदण गुंडांपुढे तिचं काय चालणार? तोंडात बोळा कोंबल्यानं तिला ओरडताही येत नव्हतं. त्या नराधमांनी तिच्या साडीला हात घातला. ते जबरदस्तीनं तिला निर्वस्त्र करत होते. सुजाताच्या डोळ्यांपुढे अंधारी यायला लागली. ती काहीच करू शकत नव्हती बिचारी. ती असहाय्य होती. त्यावेळी तिला आळंदीतल्या प्रस्थान वेळच्या भांडणाची आठवण झाली. पंढरपुरात पाहून घेऊ ही धमकी आठवली. ती काय ते समजली. तशाही अवस्थेत ती वारंवार आपल्या पोटाकडे इशारा करत सांगत होती की माझ्या पोटात बाळ आहे, मला सोडा. पण ते ऐकतील तर ते गुंड कसले? त्यांना बदला घ्यायचा होता, आपली वासना पूर्ण करून. गोविंदपंत, माधवबुवा, मुकुंदा, ऋषी या सगळ्यांचाच बदला घ्यायचा होता त्यांना. आणि त्यासाठी तर ते दिंडीची संपूर्ण माहिती घेऊन एवढ्या लांब येऊन पोचले होते. संधीच शोधत होते ते, ती मिळाली. नागपूरच्या दिंडीला बदनाम करण्याचा त्यांचा प्लॅन यशस्वी होऊ लागला होता. त्या 2 राक्षसांनी कोवळ्या, गरोदर, आजारी सुजाताच्या नग्न शरीराला अक्षरशः ओरबाडून काढलं. निर्दयीपणाचा कळस होता तो. एकामागून एक दोघांनीही तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. सुजाता हतबल होती, त्यांच्यापुढे लाचार होती.
ती आतल्या आत फक्त कणत राहिली. तिचा आवाज बाहेर जाणार नाही याची पुरेपूर काळजी त्या नराधमांनी घेतली होती. सुजाता विव्हळत होती, वेदनेनं तडफडत होती, तरीही त्या नीच माणसांना तिची दया आली नाही. तेवढ्यात खोलीत कसला तरी आवाज झाला. कोणीतरी आलं तिथे. ते गुंड दचकले. आपलं अमानुष कृत्य करून ते पळणार एवढ्यात वीज आली आणि त्या लाईटच्या प्रकाशात सुजाताला वारकऱ्यांच्या वेशातले ते दिसले. हो, तेच होते ते धमकी देणारे. तिने डोळे मिटले. तिच्या अंगावर त्यांनी साडी फेकली आणि तिथून घाईघाईनं बाजूच्या खोलीच्या दारातून ते पळून गेले. सुजाता मलूलपणे हातपाय बांधलेल्या अवस्थेत निपचित पडून होती. जशी वीज आली तसं खोलीचं दार उघडलं गेलं. आत दाराशी खाली मान घालून गोविंदपंत उभे होते. त्यांना तिथे बघून बाहेर दारासमोर उभ्या असलेल्या ऋषीला आश्चर्याचा जोरदार धक्काच बसला. तो पंतांकडे बघतच राहिला. पंत खोली बाहेर आले. माधुरी, अक्का आणि इतर बाया लगेच आत शिरल्या. सुजाताची ती अवस्था बघून त्या हादरल्या. तिथे काय घडलंय हे दुसऱ्या क्षणाला त्यांच्या लक्षात आलं. माधुरीने दार आतून बंद केलं. सुजाताला जवळ घेतलं. कीर्तन ऐकण्याचा माधुरीचा मोह सुजाताला फार महागात पडला होता. तिच्या पोटात वेदना सुरू झाल्या. तिचं काय होईल या चिंतेनं सर्वजणी रडायला लागल्या. पण आता रडून चालणार नव्हतं. जे घडायचं ते घडलं होतं. माधुरी बाहेर आली. झाला प्रकार तिने मुकुंदाच्या कानावर घातला. सुजातावर बलात्कार झाला हे एव्हाना सर्वांना कळलं होतं. अतिशय लांछनास्पद बाब होती ती. दिंडीची बदनामी, सुजाताची प्रकृती, ही सारी चिंता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसायला लागली. कुणीतरी डॉक्टर उपाध्येंना बोलवलं होतंच. त्यांनी तिला तपासलं. सुजाताला दवाखान्यात दाखल करणं गरजेचं होतं. ॲम्ब्युलन्स आली. सुजाताला दवाखान्यात नेलं गेलं. सोबत माधुरी, मुकुंद आणि ऋषी त्याचे मित्र होते. हे सर्व घडत असताना तिकडे त्या गुंडांनी आणखीन एक नीच काम सुरू केलं होतं. ते मठात जाऊन नागपूरकरांच्या मठात घडलेली ही घटना वेगवेगळ्या शब्दात रंगवून सांगायला लागले. गोविंदपंतांनी अंधाराचा फायदा घेऊन मुली समान तरुण विधवेवर बलात्कार केला या शब्दात त्यांनी अपप्रचार सुरू केला. चांगल्या कौतुकाच्या बातमीपेक्षा असली बदनामीची बातमी वाऱ्यासारखी पसरायला वेळ नाही लागत. याला पंढरपूर गाव सुद्धा अपवाद नव्हतं. गोविंदपंतांसाठी ही दशमीची रात्र वैराची ठरली होती. नियतीनं काही वेगळंच मांडून ठेवलं होतं की ज्याची कल्पना कुणी स्वप्नात सुद्धा केली नसेल. ज्या साधू माणसानं आपलं अख्खं आयुष्य विठ्ठलचरणी वाहिलं त्याचीच सेवा केली. कुणा स्त्रीकडे, मग ती तरुण असो वा वृद्ध, कधी त्यांच्या नजरेला नजर देऊन बघितलं नाही. लेक माऊलीच्या नात्यापलीकडे त्यांनी दुसरं नातंही मानलं नाही. कित्येकांना आपल्या वागण्या बोलण्यातनं आदर्शाचा गुरुमंत्र दिला. ना कसला मोह, ना कसली वासना. विकारांना त्यांनी आपल्यापासनं 7 कोस दूर ठेवलं होतं. त्या सज्जन माणसावर, त्या संत माणसावर, हरिभक्त परायण गोविंद पंतांवर बलात्काराचा आरोप ठरत होता. पोलिसांचीही काही हिंमत होत नव्हती त्यांना याबाबत विचारायची. पण प्रत्यक्ष घटनास्थळी प्रथमदर्शनी जे दिसलं त्या पुराव्यावरनं त्यांनी केवळ आपलं कर्तव्य बजावलं. गोविंदपंतांचं सुजाताच्या खोलीत आत असणं, त्यांनीच दरवाजा उघडणं, त्यांच्याशिवाय तिथे अन्य कोणीही नसणं, सुजाताची नग्नावस्था आणि शेवटी वैद्यकीय तपासणी अंती सुजातावर बलात्कार झाल्याचं सिद्ध होणं, या सर्वाचा परिणाम म्हणून हरिभक्त परायण गोविंदपंत काळे महाराज पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराच्या आरोपाखाली कैद झाले. दिंडीतल्या लोकांनी, प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी काय घडलंय हे सांगूनही काही उपयोग झाला नाही. सुजाता आता मूर्छा अवस्थेत असल्यानं ती शुद्धीवर आल्यानंतर तिच्या जबानीवर पुढे काय ते अवलंबून असणार होतं. जे घडलं त्यांनी अवघं पंढरपूर धक्क्यात होतं. पंतांच्या दिंडीतले सगळे वारकरी त्या धक्क्यातनं अजूनही सावरलेले नव्हते.
माधुरी, मुकुंदा, ऋषी, माधवबुवा सारे सारे हादरून गेलेले होते. काय बोलावं, कसं व्यक्त व्हावं ते त्यांना कळत नव्हतं. ती दशमीची रात्र सर्वांनी तशीच जागून काढली न जेवता. देवाच्या दारात असं काही भयंकर घडेल याची कधी कुणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. सारं काही एवढं अनपेक्षितपणे घडून गेलं होतं, ना कोणाचा विश्वासच बसत नव्हता. पंत असं कृत्य करूच शकत नाहीत ही खात्रीच काय काळ्या दगडावरची रेष होती ती. तरीही कीर्तन संपल्यावर लाईट गेले तेव्हा सर्वांना आग्रहानं मंडपातच बसायला सांगून ते कुठे गेले होते हे कुणाला सांगता येत नव्हतं. लाईट आले तेव्हाही ते कुठेच दिसले नव्हते. मग ते नेमके गेले कुठे होते? पण लाईट आल्यावर खोलीचं दार पंतांनी कसं काय उघडलं होतं? ते त्यावेळी तिथे आत काय करत होते आणि आत तर सुजाताशिवाय कुणीही नव्हतं. या प्रश्नांचं उत्तर कुणालाही माहीत नव्हतं. खोली बाहेर उभ्या असलेल्यांपैकी मोजक्याच लोकांनी म्हणजे मुकुंदा, माधुरी, ऋषी आणि अक्का ह्यांनीच त्या गुंडांना बाजूच्या खोलीतून बाहेर पळून जाताना पाहिलं. पण ही सगळी पंतांची जवळची माणसं. ती त्यांना वाचवणार होतीच आणि ते सत्य होतं. पण ज्यांनी त्या गुंडांना बाहेर पडताना बघितलंच नाहीये ते तर ह्याच बातमीवर विश्वास ठेवणार ना. नियतीनं खूप विचित्र डाव खेळला होता पंतांसोबत, पण ती इथेच थांबली नाही. नियतीचे पुढचे फासे तर याहीपेक्षा भयंकर पडलेले होते. श्रोते हो, हा होता भाग 3. भाग 4 उद्या. तोपर्यंत पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल 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 विठ्ठल.